पहिल्यांदाच भाजप पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापन करणार आहे। पश्चिम बंगालमध्ये अखेर शुभेंदू अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली। विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी शुभेंदू अधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा अमित शहांनी केली। शुभेंदू अधिकारी सकाळी 11 वाजता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील। रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त आज कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानावर नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडेल। या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासह एनडीएचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत। भाजप पश्चिम बंगालमध्ये 2 उपमुख्यमंत्री देण्याची शक्यताही वर्तवली जाते। यामध्ये एका महिलेचा समावेश असू शकतो। नंदीग्राम आणि भवानीपूर अशा दोन्ही ठिकाणी शुभेंदू अधिकारी यांनी विजय मिळवला। शुभेंदू यांनी भवानीपूरमधून माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केला। त्यांनी 2021 मध्येही ममता यांचा पराभव केला होता। अभी कुछ समय पहले ही चुनाव की प्रक्रिया पूरी हुई है। लगभग 8 प्रस्ताव और समर्थन प्राप्त हुए हैं और सभी प्रस्ताव और समर्थन एक ही नाम के मिले हैं। उसके बाद दूसरे नाम के लिए भी सबको समय दिया गया, पर्याप्त समय दिया गया, मगर कोई दूसरा नाम नहीं आया है। इसलिए केंद्रीय पर्यवेक्षक के रूप में मैं श्री शुभेंदु अधिकारी जी को पश्चिम बंगाल विधानमंडल दल के नेता के रूप में निर्वाचित घोषित करता हूं। बंगालमध्ये होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील उपस्थित राहणार आहेत। दरम्यान शुभेंदू अधिकारी यांच्या शपथविधी सोहळ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली। ती प्रतिक्रिया पाहूया। मोदीजींच्या नेतृत्वात आणि आमचे होम मिनिस्टर साहेब यांनी जी काही सगळी स्ट्रॅटेजी केली, बंगालमध्ये जे काही आमचे शुभेंदूदा आहेत, आमचे तिथले अध्यक्ष आहेत, या सगळ्यांनी जे काम केलं त्यामुळे एक अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारचा विजय हा बंगालमध्ये मिळालेला आहे। आणि विशेषतः आज मी श्री शुभेंदू अधिकारी यांचंही मनापासून अभिनंदन करतो, कारण शुभेंदू अधिकारी यांची एकमताने आमच्या लेजिस्लेचर पार्टीचे प्रमुख म्हणून निवड झालेली आहे। त्यांचा शपथविधी आहे आणि म्हणून बंगालमध्ये एक नवीन सुरुवात होते याचा आम्हाला आनंद आहे। दरम्यान पश्चिम बंगालच्या इतिहासात स्वर्ण अक्षरांनी लिहिला जावा असा दिवस असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। शुभेंदू अधिकारी जे आहेत ते देखील एक कर्मठ कार्यकर्ता आहे, एक डॅशिंग कार्यकर्ता आहे आणि ममता दीदीच्या दहशतवादापुढे न झुकणारा कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलं। इथल्या सर्व कार्यकर्त्यांना देखील धन्यवाद दिले पाहिजे की या गुंडाराजच्या समोर त्यांनी लाट्या काट्या खाल्ल्या, गोळ्या खाल्ल्या, परंतु मागे हटले नाहीत आणि त्यांच्या मेहनतीमुळे या ठिकाणी हा विजय प्राप्त झालेला आहे। म्हणून मी पुन्हा एकदा आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमित भाई आणि उद्या होणारे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून एनडीएचा घटक म्हणून अभिनंदन करतो। पश्चिम बंगालमधील भाजप सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते काल रात्री कोलकात्यात दाखल झाले। कोलकाता विमानतळावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार पार्थ पवार यांचं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा आणि पक्ष कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं। यावेळी परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। पहली बार हमारी एनडीए की सरकार बन रही है, बहुत खुशी की बात है। बहुत बता दें कि से यहाँ ये सरकार बनी है, बहुत खुशी की बात हो रही है और हम अभी आ रहे हैं इस त्योहार के लिए है। शुभेंदू अधिकारी यांचा हा जो शपथविधी होणार आहे, या शपथविधीसाठी कोण कोण उपस्थित राहणार आहे त्यावर एक नजर टाकूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा, भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन, मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे केशव प्रसाद मौर्य, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,
हे तिघे देखील या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.